मारल्यावरती मस्त वाटतंय ग मैत्रिणींनो. आता एक घाणा राहिलाय दुमलायचा फक्त, तेवढा ते झाला की झाला. दुमल्यावर मसाला असा दिसतो, दुमलायच्या आधी इकडे घेऊन आणि घमेला काही असा दिसतो हा का, मिक्सिंग केलेलं असतं ना. हा, ही दुमलायच्या आधी जर असा दिसतो आणि दुमलला की असा दिसतो. आता ही टाक दुमलायला. हा झाला, आता भरणार आहे आम्ही लगेचच. तुला केलेला आहे आमच्याकडे राहतच नाही शिळा, राहतच नाही, 2च दिवस फिरतो. तर हा घ्या नंबर 9657480033. चांगलं खायचं असन, चांगलं राहायचं असन नक्की एकदा घ्या आणि बघा. तर इथं एवढाच राहिला होता, 4च किलो राहिलेला, त्याच्यामुळं म्हटलं चला आता आज मसाला केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. नेमका आता उद्याच्याला सौद्याचं सामान भाजायचं परत ना. आता आम्ही हे घेतो भरून. ओके बाय सगळ्यांना. आज हातानेच अगं मसाला, ताजा ताजा मसाला, इतकी भाजी छान होईल ना खरंच. वास किती छान येतोय ना. आम्हाला तर कुठंच यायला बाय, त्याच्यातच आम्ही दुपार बसलोय त्याच्यामुळे येतोय का नाही छान संपत्ती. होय सिद्धी, आम्हाला ती सवय झाली. सिद्धी तर काहीच बोला ना. हे असं झालंय, मग कसं झालंय सांगा तुम्ही.
नानी तर वजन करतात ते नानींचं नाही मसाल्याचं. एक का राहिलाय कांडप मधला. अजून आहे तिखट ठेवलाय. अजून काढायचंय अगं. ती घेतला भरून घेतला. अच्छा ती 2 ठेवले होता ना एवढा भरून घेतला. हे आत्ता बनवलेलं आहे मग काय तो सगळा. हो थोडा आहे का गं एक पिकेचा केलेला आहे. ते 2 दिवसच पुरतो आम्हाला. हे आम्हाला 2 दिवस जातो माहिती नाही. मम्मी आता 2 दिवस बिनकाळजी एक नाही सोहम गणेश या पटकन इकडं. मी नाही एकटी बोलणार. काय काय बोलायचंय. काय बोलली चालली का काय कोणाच्या लग्नाची. लग्नापेक्षा महत्वाची बोलली मम्मी. आला का ते आता भरपूर बोलली मम्मी. एकाचीच नाही चौघांची. बोल बोल किती वाजली काढून घे आता. बोल ना. काय काय बोलायचं होतं ती. मग काय बोलायचं. काय झालं आता काय ती पांढरी टाकी उचलून खाली बसायची काय हा. बापाने 17,000 रुपये घालून मोटर आणली आणि तुम्ही आखी टाकी वतली खाली. म्हणजे मोटरचं आणि टाकीचं काय संबंध आता. हुशार पाणी खेळणार पाऊस येतोय. लाईटीचा काय प्रॉब्लेम आला ना डोक्यावर पाणी सर्दी वाढलं. बिर्दी झाली तर काय करायचं. हे आपण परत पाऊस आला की बादल्या लावलं सगळ्या. हा हो आणि पाणी खेळत त्यांची टाकी भरून देऊ पाऊस बी चिता बोकाचा तुमच्या गतच का. येता येईना. म्हणून आता काय आलता मग अशी. थोडासा हलता गं. सोम हा. पटकीन या. आणि इथं कसं काय गणेशला बनवलं. तेल सांडले. हा तेल सांडले काय इथं? अहो पुढे गणेश आला ना मी व्हिडिओ स्टार्ट करते. आधी विचारायचंय. मम्मी तू किती छान आहे ना ग. तू किती गोड आहे. तू किती चांगली आहे ना. पाणी खेळून देते ना. मम्मी आम्हाला म्हणतील 1 2 3 स्टार्ट. मम्मी आम्हाला मंचुरियन करायचं आहे. कसलं मंचुरियन. व्हेज कोबी व्हेज कोबी मंचुरियन. कसे हो कसे करते. तांगे हा एकदा तांगे होऊन जाऊ दे. टँगे 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 टँगे. मम्मी वो वैसे वैसे गोल गोल ये होता है ना मंचूरियन खाने बहुत अच्छा लगता हा बहुत अच्छा करा लगता की मग माझ्यापाशी काय आहे. पैसा सांगा हा पैसा. आम्हाला जायचं कुठं तरी 2 दिवस. पैसा मम्मी हं. लय नका देऊ 15,000 दे. हा हाँ वस्तीला मंचुरियन द्यायचं काय खायला. नाही 15,000 म्हटलं 15 काढ. 1000 बी काढ 500 दे. 300 मग तिथं पाणी खेळत तर कुठं तरी गेला असता कामाला तर गावा पैसे तरी आला असता. हा मी कॉन्ट्री करावं लागेल आपल्याला. कसं आहे सांगू का? खायला आधी झोपायमध्ये हा. आणि कामाला कधी कधी. कधी कधी खायला आधी झोपायमध्ये आणि कामाला कधी कधी. आणि बिघडलं साखर आणि बिघड. हे बरं काय करायचं ठरवा. ते साखरचा गोळा खावा. मिठाई हा नाही अजून बघू एक तुरीची का अर्धाची बरोबर. बरे गणेश फिक्स कर. मम्मी देते का तुला खायला आम्हाला पैसे. नाही लका मग व्हेज बिर्याणी घेऊन ये. कशाला वेगळी काय आपलं मंचुरियन करू पटकन. ताईला बाळाला काय खायचं नाही. बिर्याणी कशाची बिर्याणी करायची बाई? व्हेज मम्मीच करायचं बघ. गपला बाला टाकला. मोमोजला लय वेळ लागतो. मग मंचुरियन सगळ्यांना किचन एवढं घासू काढलंय म्हणजे तुम्हाला आम्ही अख्खा रूम धुवून काढतो तुमची. काय बेडरूम मध्ये करायचं तुम्ही. पण आम्हाला करू देत म्हणा. काय नको एका कामाने खावं बरं. मान काय खात चॅलेंज घेतला. केला का मम्मी. करायची आपल्या भाकरी ज्वारीच्या करायची भाजी. मम्मी आपलं रोजच तळीव मळीव खायचंय काय बी. पण मम्मी आपण पावसाळ्यातच खातो ना तळी मिळू. पाऊस फुलवाटीच्या खाऊन खा. आम्ही घरात करणारच नाही कोणाच्याच. मग आम्ही बाहेर करणार. तुमच्या काकांची आम्ही गॅस बाहेर आणणारे शिगडी बाहेर आणणार. निघायचं सुटायचं. तुमच्या काकांकडे कुठल्या खाखान ठेवतोय. त्यापेक्षा चॅलेंज आपण चौघाला चहा. आला का हा
हाफ हाफ सायकल नंबर 17 224 रुपये सॉरी 240 रुपये हाफ हाफ करायचं हाफ हाफ. मम्मीला विचार. हो पेट्रोलला तुमचं 25 आमचं 25 गाडी आमची 50 रुपयाचं पेट्रोल. मी सोम मी सोम तुम्ही तिथं आम्ही काय खाऊन येतो आहे. आम्ही तुम्ही दोघं जावा. आज दीदी मी जाणार तशी दीदी तू जाणार गप्पे. मोठ्यांनी जात्यात. राहू दे कॅन्सल. तू मम्मीची गाडी घेऊन तू जा. चल समृद्धी गाडी चालवायची. मम्मी समृद्धी दोघं चालल्यात. चायनीज घरी या नाही तर जाताना विमानतळात. डायरेक्ट इमान उडवा. पायलटला म्हणजे हो साईडला. पप्पांना फोन कर. पप्पा येताना टिंक कर. खारका 5 किलो खोबरं आहे ना नाणी त्याच्या पुढचं. चल मम्मी पैसे देते. काय तुम्ही 12 तुमचं 120 आणि तुमचं 120 आमचं 120. पेट्रोलला 20 आमचं 20 40च लागेल 50 घेणं लागेल. हाफ हाफ नाही होतं. फुल म्हणलं बरं मम्मी तुझं काय काम आहे का तुझं. आलोच बाय बाय. मम्मी 120 रुपये आम्हाला 140 120 रुपये 20 रुपये माझ्याकडे जुगाड आहे त्याकडं. मम्मी 120 रुपये दे. देते बाबा मसाला भरते कोणासाठी. आई किती दे आमची मम्मी किती छान आहे. होय मम्मी भरतो बाबा मसाला भरतो कोणासाठी. मंचुरियनवाल्याला तर पैसे द्यायच्यात ना म्हणून बघतोय. सगळं काढा ब्रशनी खरचून काढा सगळं. बरं चला बाय बाय. झाला आपला मसाला करून. आता ही एवढं झाडून वगैरे काढते. 5:30 वाजल्यात आहे त्या. आणि एवढी भांडी सगळी खरकाटी झाल्यात. ते आता उद्या सकाळ घासायची. बघू शकता एवढं झाडती. झालं भांडी घासणार तू नाही करू का ती करू का ती करू का ती करू का पातेलं काय तू घासणार आहे का. शूटिंग काढली शूटिंग तिची. पाचका झाला तुझा. हा पाऊस झाला एकदम टकटक मध्ये बघू शकता. कुठला लागतो कोलमचा. काय त्याला नको तसं फिरू. हा आणायला कुठलाही. हा 5:45 वाजलेत. बायकल टाकल्याला. हाय माझ्या भावानं बहिणीनं मन मन तर आमचं किचन सगळं चकाचक झालंय. कसं दिसतंय सानोडे आज किचन मध्ये. आमच्या नानीने चहा केलाय मस्तपैकी. तिथलं लाईटीचं बटन टाकावं. आता देवबाप्पांना उद्याच्याला एकदम खटाखट मध्ये दिसायला लागलं. झालं सगळं ओके मध्ये. मसाला झाला 30 किलो करून. इकडं सगळं किचन चकाचक झालं. होय नानू.
छान झाले आता सगळं धुवून पुसून घेतले म्हणजे सगळं चकाचक. कुठं सुद्धा असं बी आमच्या घरात नसतोच बरं का किचन मध्ये राडा. आणि हा राहिलेला मसाला कशाला आणलाय? चौघायला संध्याकाळच्याला मसाल्याची भाजी पण ही आत्ताचा हा चेक करायला. हा असतोच की मैत्रिणीनं भरणीत, पण हा ना रोजची रोज चेक करते मी. झाला आता उद्याच्याला फ्रीज ही घासला की ओके चकाचक. हा उद्या देव धुती की उद्या हॉल वरचे डबे दळण दळलं अजून. इकडं काय इकडं नसतो राडा. रोजची रोज आम्ही सगळं चकाचक करून घेतो. इकडं ब्लँकेट आणि हे धुईला काढलेत प्रतीक्षाचे. आता उद्या हे बेडशीट वगैरे सगळे धुवून काढायचे, सगळं चकाचक करायचं. असू द्या. इथं वरती असं एवढा काही राडा वगैरे नसतो, पण कपाट वगैरे तर चकाचक करावंच लागेल, पर्याय नाही.